नमस्कार मंडळी. पानकम ही एक समर ड्रिंक आहे जी रामनवमीला प्रत्येक राम मंदिरात बनवली जाते. त्याचबरोबर ही श्रीरामचंद्रांना अत्यंत प्रिय असल्यामुळे प्रसाद म्हणून सुद्धा ती मंदिरात बनवली जाते. तर तीच रेसिपी आज आपण बनवतो आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला 2 ते 3 विलायची घ्यायच्यात, 5 ते 6 काळी मिरे घ्यायचेत आणि त्यांना आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अत्यंत सोपी आहे. साधारण 3 ते 4 मिनिटात बनून तयार होईल अशी ती रेसिपी आहे. एक कूलिंग समर ड्रिंक आहे जी बनवायला एकदम सोपी आणि पिण्यासाठी सुपाच्य त्याचबरोबर आरोग्यदायी आहे. चला तर काय करायचं आहे, 1 वाटी इथे आपण गूळ घ्यायचा आहे, थोडासा बारीक क्रश करून घ्यायचा. त्यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जो गूळ आहे तो आपल्याला चांगला विरघळवून घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला हवं तितकं पाणी आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. येथे गूळ जो आहे तो आपला व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा इथे सुंठ पावडर आपण टाकून घेतली आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू आहे ते आपण थोडासा रस त्यामध्ये पिळून घ्यायचा आहे. 1 चुटकी मिठाची टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला थोडासा कापूर यामध्ये वापरायचा आहे, जो आपण खायला वापरू शकतो असा कापूर घ्या. येथे साधारण आपल्या ज्वारीच्या दाणे इतका छोटासा कापराचा खडा आपण इथे घेतला आहे आणि तोही त्यामध्ये टाकून घ्यायचा. केसर असेल तर आवर्जून त्यामध्ये टाका. त्यामध्ये जी आपण काळी मिरी आणि विलायची वाटून घेतली होती तीही त्यामध्ये टाकून घ्यायची. त्यांना या सगळ्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोडीशी तुळशीची पानं आपल्याला टाकून घ्यायची आणि प्रसादासाठी कोणताही प्रसाद दाखवायचं म्हटलं की तुळशीचं पाणी ठेवलं जातं. सो तुळशीचं पान टाकायचे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून तुम्ही याला प्रसादासाठी ठेवू शकता किंवा सहज प्यायचं असेल बनवून तरीसुद्धा पिऊ शकता. सो बघू शकता, बनवायला सोपी, अगदी 3 ते 4 मिनिटात बनवून तयार होते. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि चवीला एकदम उत्तम आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगली आहे. सो एक वेळेस ट्राय करून बघा या रामनवमीला. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत खात राहा, खाऊ घालत राहा, मजेत राहा. धन्यवाद.